शेतकरी बंधूंचं म्हणणं असतं की नवतीमधून कळी निघत नाही, नवती लांबली तर कळी निघत नाही. तर शेतकरी बंधूंनो, आपल्या झाडामध्ये योग्य फवारणी झालेली असेल आणि आपल्या झाडामध्ये स्टोरेज असेल तर 100% फवारणीचा फायदा होतो. माझे नाव कृष्णा शिवनाथ गावंडे, राहणार गारखेडा नंबर 1, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मी ओमनी मोल आणि के बोरॉन हे कॉम्बाईन मारलेले होते. 200 लिटर पाण्यासाठी 50 ml ओमनी मोल आणि अर्धा किलो के बोरॉन अशी फवारणी घेतली होती. तरी आमचा बगीचा चांगला निघलेला आहे, हे बघून घ्या तुम्ही. दिनांक जवळपास 5 जुलै आहे. हम्म. तुम्ही ही फवारणी किती तारखेला केली होती? तरी 10-12 नाही, जून आम्ही 8 जूनला ही फवारणी केली होती. बरोबर. तर बाग हा ताण ताणावर अवस्थेत होता. असतात केलेली होती फवारणी. बरोबर. तर आज तुम्हाला ते फवारल्याच्या बाद, आता पाऊस पडल्याच्या बाद तुम्हाला कंडिशन काय वाटते? बाग फुटीची कंडिशन काय आहे? फवारणी झाल्यानंतर एक 8 दिवसानंतर स्टोरेज चांगलं आलेलं होतं. हा आणि आता एक फुलकळीचे आपलं कुणी निघायच्या टायमात हा चांगल्या अवस्थेमध्ये निघत आहे. बरोबर. झाडं चांगले फुटलेले आहेत. झाडे हे चांगले प्रमाणात दिसू राहिले आज. बरोबर. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण बघू शकता आज जसं कृष्ण भाऊंनी सांगितलं की या बागेला ओमनीमोल आणि के बोरॉन रेस्टिंग अवस्थेमध्ये ही फवारणी झालेली आहे. तर शेतकरी बंधूंनो, बऱ्याच शेतकरी बंधूंचं म्हणणं असतं की नवतीमधून कळी निघत नाही, नवती लांबली तर कळी निघत नाही. तर शेतकरी बंधूंनो, आपल्या झाडामध्ये योग्य फवारणी झालेली असेल आणि आपल्या झाडामध्ये स्टोरेज असेल तर 100% फवारणीचा फायदा होतो. तर शेतकरी बंधूंनो, हे जे ओमनीमोल प्रोडक्ट आपण बघत आहेत याच्यामध्ये मॉलिब्डेनम 25% आणि 11% फॉस्फरस आहे. ओमनिया न्यूट्रोलॉजी ऑस्ट्रेलियाचं उत्पादन आहे. हे ओमनीमोल विशेष काय काम करतं? बरेच शेतकरी बंधूंनी सांगितलं की आपले हे ओमनीमोल काय काम करते. तर आज त्या शेतकरी बंधूंसाठी हा व्हिडिओ खास महत्त्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आघाडीतून कळी निघत नाही असं बरेच शेतकरी बंधूंचं म्हणणं आहे. पण आज आपण इथं बघत आहेत आघाडीतून कळ्या निघालेल्या आहेत. तर याचं कारण काय आहे शेतकरी बंधूंनो? हे जे ओमनीमोल प्रोडक्ट आहेत ही फवारणी केल्यामुळे याच्यामध्ये कळी दिसत आहेत. आणि शेतकरी बंधूंनो, ओमनीमोलचं कार्य जर बघायचं म्हटलं तर जे झाडामध्ये एक्सेसिव्ह नायट्रोजन जो होत असतो, नायट्रोजन जास्त झाल्यानंतर झाडे नवतीकडे जात असते. कोणतंही पीक बघा तुम्ही, हे वाढीकडे जात असते आणि फुलधारणा ही कमी होत असते. जो मॉलिब्डेनम हा जो घटक असतो शेतकरी बंधूंनो, हा नायट्रोजनचं पचन करून झाडामध्ये प्रोटीनमध्ये रूपांतर करतो नायट्रोजनचं, आणि प्रोटीनमध्ये रूपांतर झाल्यानंतर झाड हे आपल्याला कळी देत असते. तर शेतकरी बंधूंनो, कळी देत आहे आणि मग फुलधारणा होत असते. तर त्यासाठी हे मॉलिब्डेनम हा घटक वापरणं गरजेचं आहे. आणि हे जे स्पेशली ओमनीमोल हे जे प्रोडक्ट आहेत हे ऑस्ट्रेलियाहून आयात केलेले ओमनी न्यूट्रोलॉजी, हे एकदम अतिशय उत्तम रिझल्ट याचे चांगले आलेले आहेत. तर आपण बघायचं म्हटलं तर या बागेवर आपण मोसंबीच्या बागेवर आलेलो आहेत. तर ओमनीमोल आणि के बोरॉनची स्प्रे झालेला आहे. तर ज्या शेतकरी बंधूंची आता नेमकी आघाडी निघत आहेत, नेमक्या कुण्या निघत आहेत, अशा शेतकरी बंधूंनी जर फवारणी करायचं म्हटलं आपला संत्रा मोसंबी बागेवर, तर ओमनीमोल 200 लिटर पाण्यासाठी आपण 50 मिली वापरायचं आहे. त्याच्यासोबत के बोरॉन 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅम वापरायचे. के बोरॉनमध्ये 30% पोटॅश आणि 14% बोरॉन आहेत. आणि याच्यानंतर शेतकरी बंधूंनो, याच्यासोबत आपण CBZ कॅल्शियम बोरॉन झिंक या उत्पन्नाचा त्याच्यासोबत वापर करायचा आहे, कारण हे फुलधारणेला चालना देणार आहेत. तर शेतकरी बंधूंनो, या 3 औषधाचा वापर करून आपण आपल्या मोसंबी संत्रा पिकावर फवारणी करायची आहे, जेणेकरून आपला मृग बहार हा संत्रा असेल मोसंबी असेल चांगला फुटेल आणि आपल्याला उत्पादन हे जास्तीत जास्त उत्पादन येण्यासाठी मदत होणार आहेत. तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही पण या ओमनीमोल, के बोरॉन, CBZ या प्रोडक्टचा वापर करा आणि आपला संत्रा मोसंबी या पिकामध्ये अधिक फुलधारणा घेण्यासाठी नक्की मदत करा. शेतकरी बंधूंनो, एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात घ्या, आपल्या झाडावर जी पाला असतो, जी कॅनोपी असते, याच्यावर आपल्या झाडाची फूट ही डिपेंड असते, अवलंबून असते. आपले झाडं एकदम जर काडीसारखे असतील तर त्याच्यातून फूट ही निघणं म्हणजे मुश्किल असतंय. फूट कमी प्रमाणात निघते. ज्या झाडावर जास्त पाला त्या झाडावर फूट जास्त निघते आणि या औषधाचा परिणाम हा चांगला होत असतो. ज्या शेतकरी बंधूंचे झाडं कमजोर असतील, त्याच्यावर पाला कमी असेल, अशा शेतकरी बंधूंनी प्रथम
झाडं डेव्हलप करण्याकडे जोर द्या, झाडं वाढीकडे जोर द्या, झाडाची कॅनोपी कशी वाढल याच्याकडे जोर द्या. म्हणजे झाडाची कॅनोपी वाढल्यानंतर फुलधारणा ही 100% होणार आहेत. शेतकरी बंधूंनो, ज्या लोकांचे झाडं पिवळे पडले असतील किंवा काडीवर येत असतील अशा शेतकरी बंधूंनी एक वेळ खतामध्ये न्यूट्रिएफ फॉर्म्युला नंबर 2 ही जी बॅग आहे ही वापरायची आहे. एका झाडासाठी आपण 300 ते 400 ग्रॅम प्रति झाड घेऊन ही वापरायची आहे, जेणेकरून तुमच्या झाडावर कॅनोपी चांगली वाढल, तुमचे पाला चांगला वाढल आणि झाड हे सशक्त बनल आणि आपली फुलधारणा ही आपल्याला चांगली देणार आहेत. तर शेतकरी बंधूंनो, ही फवारणी तुम्ही नक्की करा आणि या फवारणीचा तुम्हाला 100% फायदा होईल. आणि ड्रिपमधून जर तुम्हाला द्यायचं झालं तर 0-60-20 या खताचा वापर करा. एका एकरसाठी तुम्ही 300 झाडासाठी कमीत कमी 5 किलो हे 0-60-20 सोडा आणि त्याच्यासोबत 0-60-20 सोडल्यानंतर मेटाफर्ड झिंक एका एकरसाठी 500 ग्रॅम सोडा, वेगवेगळे सोडा. याच्यामुळे काय होईल, फुलधारणाला चालना भेटल, झाड नवतीकडे जाणार नाही आणि तुमची फुलधारणा ही चांगली होईल. शेतकरी बंधूंनो, तुम्हाला जर बघायचं झालं तर आपण फुलधारणा पाहिजे असेल तर आपण पाहू शकतात. दाखवा तुम्ही पाहू शकतात ही फुलधारणा जी तुम्हाला दिसत आहेत, तर याच्यामध्ये फुलधारणा ही तुम्हाला दिसत आहेत. आता ही नवती बघू शकता शेतकरी बंधूंनो, एवढी नवती लांबलेली आहे पण याच्यामध्ये फुलधारणा ही तुम्हाला दिसत आहेत. तर आपण याच्यावर बघायचं झालं तर ह्या चारही ज्या नवत्या दिसत आहेत तुम्हाला, या प्रत्येक नवतीमध्ये ही तुम्हाला बारीक फुलधारणा ही दिसत असेल, बारीक कळ्या ह्या दिसत असतील. अजून कळ्या ह्या मोठ्या व्हायच्या आहेत, अजून मोठ्या झालेल्या नाही आहेत. मोठ्या झाल्यानंतर 100% तुम्हाला ह्या जास्त प्रमाणात दिसणार आहेत. आणि शेतकरी बंधूंनो, यंदाची परिस्थिती अशी आहे, पाऊस या पद्धतीने आहे. तर पाऊस कमी जास्त होते तर तुमची संत्रा मोसंबी पिकामध्ये यंदा 50% जरी फूट झाली तर तुम्हाला हे चांगले पैसे करून देणार आहेत. कारण यंदा पावसाची अनिश्चितता आणि झाडे पाणी कमी जास्त होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी पहिले पाणी सोडलं, काहीचे पावसाच्या पाण्यावर फुटलेले आहेत. तर अशा अवस्थेमध्ये जरी तुमचे 50% झाडं फुटले तर चांगले पैसे होऊ शकतात. तर शेतकरी बंधूंनो, हे झाडं फुटीसाठी या फवारणीची व्यवस्था करा. त्याच्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये गळ होऊ नये म्हणून आपण कुठली फवारणी घ्यायची ते तर सांगणारच आहेत. पण तोपर्यंत तुम्ही आपला कृषी मित्र सचिन भाटे या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि पुढची जी माहिती आहे संत्रा मोसंबीची ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी नक्की मदत होईल. तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही मला फोन करा. 9404193834 हा माझा मोबाईल नंबर आहे. या नंबरवर तुम्ही फोटो पाठवा, फोन करा. तुमचं शंकाचं निरसन करण्याचं काम 100% करण्यात येईल. तर शेतकरी बंधूंनो, या पद्धतीने तुम्ही नियोजन करा आणि आपला संत्रा मोसंबी बाग फोडण्यासाठी नक्की या दृष्टीने प्रयत्न करा. आता ही एक फवारणी झाली, तर पुढच्या फवारणीमध्ये तुम्हाला जर काही शंका वाटली तर तुम्ही नक्की विचारू शकतात आणि या पद्धतीने नियोजन करू शकतात.